मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर प्रेक्षकांनो, भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा सुरू झालेली असते. ज्योतीने आणि सावित्रीने खूपच जास्त प्रयत्नांनी मुलीची शाळा सुरू तर केलेली असते, पण आता इथे शाळेचं कौतुक होण्याआधीच शाळा बंद पडते की काय अशी भीती ज्योतीच्या मनामध्ये आलेली असते. तर ते कारण नेमकं काय असतं ते प्रेक्षकांना आपण पुढे बघूच या. इथे आता तात्या भिडे म्हणत असतात की ज्योतिराव, अहो तुम्ही मुलींची शाळा सुरू केलीत, मुलीसुद्धा आल्या, पण आता मुलींना कुठले कुठले विषय शिकवायचे याचा विचार तुम्ही केलात का? तेव्हा ज्योती म्हणतो, तात्यासाहेब, कधी गणित शिकवायचं, कधी संस्कृत शिकवायची, कधी इथे कुठला विषय शिकवायचा याची सगळी तयारी मी आधीच केलेली आहे. मी सगळं काही ठरवलं आहे, त्याचं टाईम टेबल. तेव्हा इथे मोरोपंत म्हणत असतो, तर आमचे पंतोजी काही स्वस्त बसणार आहेत का? त्यांनी सगळी तयारी आधीच करून ठेवलेली आहे. त्यानंतर ज्योती वर्गामध्ये येतात आणि मग मोरोपंतला सगळ्या मुलींना इथे आता पाटी आणि पेन्सिल द्यायला सांगतात. तेव्हा मोरोपंत येतो, सर्व मुलींना पाटी पेन्सिल देतो. त्यानंतर इथे आता मुली ज्योतीकडे बघतात आणि ज्योतीला विचारतात, त्याला काय म्हणतात? तेव्हा ज्योती म्हणतो की याला फळा म्हणतात, हा फळा आहे. तेव्हा मुली इथे आता त्या फळ्याकडे बघत बसतात. ज्योती म्हणतो, तुमच्यासमोर आहे ती पाटी आणि पेन्सिल आहे, तुम्हाला त्याच्यावरती अक्षरं गिरवायची आहेत आणि मी तुम्हाला फळ्यावरती इथे अक्षरं लिहून दाखवणार आणि ती तुम्ही तशीच बघून आता तुमच्या पाटीवरती लिहायची आहेत. तेव्हा इथे तात्या भिडे यांचे वडील काही गप्प बसत नाही. माणसांना भडकवण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच असतात. तात्या भिडे म्हणत असतात, काय मग, शेवटीला मुलींना शाळेमध्ये आणलंत ना तुम्ही, त्यांना अक्षरं गिरवायला शिकवताय ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इथे मुलींना घेऊन आलात म्हणजे रोज तुमचा उथळपणा मला माझ्या ह्या वाड्यामध्ये ऐकू येईल, नाही का? ऐकूसुद्धा येईल आणि बघावंसुद्धा लागेल. पण आता तुमच्या मुलींना शिकवणार कोण हा प्रश्न उभा आहेच, नाही का? तेव्हा इथे आता सावित्रीने शिरा बनवलेला असतो, भाकरी आणि भाजीसुद्धा बनवलेली असते. ती आता शिरा मुलींसाठी, त्याचबरोबर मोरोपंत आणि ज्योतीसाठी घेऊन जात असते. चिमणा म्हणत असते, काय गं सावित्री, झाली का सगळी तयारी? ती म्हणते, हो सासूबाई, सगळी तयारी झालेली आहे. शिरा थोडा जास्तच बनवला आहे, मुलीसुद्धा खातील ना थोडा थोडा. तेव्हा चिमणा म्हणत असते, पण त्या मुलींना आपल्या घरातलं चालेल का? ती म्हणते, अगं बाई, हो, मी तर विसरलेच होते, काही हरकत नाही सासूबाई, मोरोपंत भाऊजी आहेत ना, हे सुद्धा आहेत, मालकसुद्धा खातील ना, कोणी ना कोणीतरी खाईल, संपून जाईल. तेव्हा इथे आता चिमणा म्हणत असते, सावकाश जा बाई आणि सगळं काही चांगलं होऊ द्या. तेव्हा सावित्री म्हणते, सासूबाई काळजीच करू नका, आता सगळं काही चांगलंच होणार. तेव्हा इथे ज्योती खडू उचलतो आणि फळ्यावरती पहिलं अक्षर लिहितो, अ आणि आ. आणि इथे ज्योती हा किती चांगला पंतोजी आहे प्रेक्षकांनो आपल्याला माहितीच आहे. पण इथे आता ज्योतीचं पंतोजी असणं आणि त्यांनी शिकवणं हे काही लोकांना रुचत नाही. अ आणि आ हे शिकवल्यानंतर इथे आता तात्या भिडे यांचे वडील त्यांच्या पालकांना म्हणत असतात, काय मग, पंतोजी कोण आहे मुलींना तुमच्या शिकवायला? तर सावित्रीताई येणार ना, सावित्रीताई येणार आहे तिथे. ते म्हणतात, सावित्रीताई त्या कशाला इथे येत आहेत? पंतोजी म्हणून तो आहे ना शिकलेला, ज्योती फुले, तो 7वी शिकलाय इंग्रजी आणि पंतोजीसुद्धा आहे, त्यामुळे तोच तुमच्या मुलींना शिकवणार आहे. असं परक्या माणसासमोर तुमच्या मुलींना बसवणार ना तुम्ही, तुम्हाला काही अडचण नाही ना? तेव्हा त्या बायका म्हणतात, काय पंतोजी ज्योतिराव फुले, आम्हाला तर वाटलं होतं सावित्रीताई शिकवणार आहेत, मग त्या परक्या माणसासमोर आम्ही आमच्या मुलींना कसं काय बसवायचं? तात्या भिडेचे वडील म्हणतात की तेच तर मी म्हणतोय, पण तुम्हाला सांगणार कोण? जाऊ द्या, तुमच्या मुली अक्षरं गिरवायला शिकवतील ना, तुम्हाला तर काय, तेच बरे. त्यानंतर इथे सावित्री जेवणाचा डबा वगैरे भाकर तुकडा घेऊन घाईघाईने आता
भिडेवाड्यामध्ये जायला निघालेली असते. जाते सासूबाई, जाते दादा असं म्हणून ती आता घाईघाईने निघते. इथे आता दादांना चिमणाला खूप आनंद झालेला असतो. जे कुणीही शक्य केलं नसतं ते सावित्री ज्योतीने शक्य केलेलं असतं. त्यानंतर इथे सर्जेरावांचे जे वडील आहेत देशमुख, ते येतात आणि म्हणतात, ज्योतिराव, अहो आम्हाला जायला हवं, निरोप आलाय, घाईघाईने घरी बोलावले, आम्ही निघतो हां, चल दुर्गा बाळा चल, आपण निघूया. आणि ते आपल्या नातीचा हात पकडून तिला आता शाळेतून घेऊन जातात. ज्योतिराव थांबवण्याचा प्रयत्न करतात पण देशमुख काही ऐकत नाही. त्यानंतर इथे आता ज्या 2 बायका ब्राह्मण बायका असतात त्यासुद्धा येतात, आपल्या मुलींना लक्ष्मीला आणि सरस्वतीला घेऊन जातात. तेव्हा ज्योती त्यांना म्हणतो की वहिनी, अहो शिकू द्या त्यांना, आता कुठे शाळा सुरू झाली आहे आणि लगेच कुठे घेऊन चाललात, वेळ लागेलच ना. त्या म्हणतात, नाही नाही, आम्हाला आता निघायला हवं, जास्त वेळ नाही थांबू शकत. त्यासुद्धा आता मुलींना घेऊन जातात. ज्योतीला कळत नसतं अचानकपणे असं काय घडलं. सगळे पालक येतात, आपापल्या मुलींना आता हाताला धरून तिथून घेऊन जातात. तेव्हा इथे ज्योती टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर तात्या भिडेचे वडील हसत असतात. ते म्हणतात की चला, शाळा सुरू झाली पण लगेच बंदही पडली, मला तर तेच हवं होतं ना. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात, ज्योतिराव, अहो काय हे, हौशेने इथे मुली शिकायला आल्या होत्या आणि त्यांचे पालक लगेच त्या मुलींना घेऊन गेले, असं काय घडलं, आता तर कुठे अक्षरं गिरवायला सुरुवात केली होती ना. तेव्हा ज्योती म्हणत असतो, आम्हाला पण ते काहीच कळत नाही आहे, मुली इतक्या हौसेने आल्या होत्या, कोणी काही त्यांना सांगितलं तर नाही ना, मनामध्ये काही भरल्या तर नसेल. तात्या भिडे म्हणतात की मला माहिती आहे हे कारस्थान कुणाचं आहे ते, हे कारस्थान फक्त एकाच व्यक्तीचं असू शकतं. तेव्हा इथे तात्या भिडेंना आपल्या वडिलांवरती संशय असतो. ते म्हणत असतात की बाबा, हे काय केलं तुम्ही, त्या माणसांना असं काय सांगितलं. तेव्हा त्यांचे वडील म्हणतात, अरे तात्या, मी काय सांगितलं त्यांना, मी कशाला काय सांगू, आणि त्यांनी माझं का ऐकायचं. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, आता मला कळलं, म्हणजे या सगळ्यामध्ये नक्कीच तुमचा काहीतरी हात आहे, काहीतरी काळबेरं तुम्हीच केले, बरोबर ना. ते म्हणतात, तात्या, अरे बाबा, मला काळबेरं करायची गरज नाही, आणि तू म्हणतोस तर ठीक आहे, आपण मान्य करूया की काळबेरं काहीतरी मीच केलेलं आहे, पण त्या लोकांनी माझं का ऐकायचं, सांग ना. त्यांनी माझं ऐकायची गरज तरी काय, आणि लगेच त्यांनी त्यांच्या मुलींना घेऊन जायची गरज तरी होती का. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात की बाबा, तुम्ही जे केलं ते योग्य नाही केलं, खूप चुकीचं केलं तुम्ही. अहो मुली शिकत होत्या, ज्योतिराव चांगले पंतोजी आहेत ना, मग तरी तुम्ही असं का केलं. तर इथे तात्या भिडेचे वडील म्हणतात की ज्योतिराव, शाळा सुरू केलीस, ती बंदही पडली, आता तुम्हीसुद्धा इथून निघा, म्हणजे लवकरात लवकर मला माझ्या वाड्याला कुलूप करायला. त्यानंतर सावित्री घाईघाईने आलेली असते. मोरोपंत म्हणतो, ज्योती आता काय करायचं, इतक्या मेहनतीने शाळा सुरू केली होती, मुलीसुद्धा आल्या होत्या आणि पंतोजीसाठी मुली निघून गेल्या. आणि तू पंतोजी असशील तर मुली किती चांगल्या पद्धतीने शिकतील हे या लोकांना कळत का नाही आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की आपण आधीच त्या लोकांना सांगायला पाहिजे होतं की पंतोजी मी असणार आहे, ते कदाचित त्या लोकांना हे रुचलं नसेल. त्यानंतर सावित्री त्या ठिकाणी आलेली असते. ती म्हणते, चला चला 2 घास खाऊन घ्या. आणि बघते तर काय, ज्योती शांतपणे बसलेला असतो खुर्चीवरती. मुली इथे आलेल्या असतात, पाटी पेन्सिल असते आणि अक्षरंसुद्धा असतात अ आणि आ. मग मुली गेल्या कुठं. मालक, अहो मुली कुठं आहेत, मुली इथे आलेल्या, अक्षरंसुद्धा गिरवलीत, मग मुली गेल्या का लगेच. तेव्हा ती म्हणते, मला यायला उशीर झाला का. ज्योती म्हणतो, सावित्री, मुली आल्यासुद्धा आणि गेल्यासुद्धा, आणि त्या का गेल्या हे सुद्धा आता ज्योतीने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे सावित्री म्हणते, मालक आता हो, आता काय करायचं. तेव्हा मोरोपंत म्हणतो की त्यांना इथे आता पंतोजी एक महिलाच हवी आहे. तेव्हा तात्या भिडे म्हणतात की आपल्या देशामध्ये एक स्त्रीसुद्धा शिकलेली नाही आहे, शिक्षिका, आता महिला शिक्षिका आपण कुठून आणायची. तेव्हा सावित्री म्हणते, आणि तसंही महिला पंतोजी मिळणार तर नाहीच, पण आता आपण शाळा कशी सुरू करायची. तेव्हा ज्योती म्हणत असतो की महिला पंतोजी शिकलेली असेल
तर तिला इथे सरकार मान्यता हवी. तिला चांगलं ज्ञान हवं, तरच इथे सरकार मान्यता मिळू शकते. त्यानंतर आता काय करायचं याचा विचार आपण केला पाहिजे. पण लोकांना इथे आता महिला पणतोजी पाहिजे. त्यांना मी पणतोजी आहे माझ्यासमोर मुलींना कसं बनवणार याचा त्यांना संकोच वाटतो. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते, मालक तुम्ही निराश होऊ नका. ज्योती म्हणतो, सावित्री आपण इतके प्रयत्न केले, पण आता ह्या पणतोजीसाठी आपल्याला आपली शाळा बंद करावी लागते की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सावित्रीला खूपच जास्त रडू येतं. इतके कष्ट केलेले असतात, इतकी बोलणी खाल्लेली असतात, इतका अपमान सहन केलेला असतो की विचारू नका. आणि त्याच्यामध्ये इथे आता सावित्रीला आणि ज्योतीला त्या दोघांनी बघितलेलं स्वप्न आता बंद करावी लागते की काय, अशी त्यांना भीती निर्माण झालेली असते. तेव्हा इथे सगळेजण जात असताना ताते भिडे यांचे वडील म्हणतात, जा ज्योतिराव जा, जा बाबा एकदाचा इथून, म्हणजे मला माझ्या वाड्याचं शुद्धीकरण करता येईल. तेव्हा ते हसत असतात. तेव्हा तात्या भिडे म्हणतात की हे काय बोलताय तुम्ही बाबा, शुद्धीकरण ह्या वाड्याचं नाही, तुमच्या कलुषित मनाचं करायला हवं. मला कळत नाही आहे, मुली शिकल्या तर तुम्हाला एवढा त्रास का होतोय? अहो आता ह्या वाड्याचं शुद्धीकरण आधीच झाले, मुलींनी तिथे अक्षरं गिरवली म्हणजे वाड्याचं शुद्धीकरण झालं बाबा. तेव्हा इथे मुली ह्या शिक्षण घेण्यासाठी नाही, तर इथे घरदार चूल आणि मूल आणि कानातलं डूल एवढंच त्यांनी सांभाळायचं असतं, कळलं का? तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात, काय बाबा तुम्ही, अहो ब्राह्मण आहात ना, तरीसुद्धा हे असे इतके घाणेरडे विचार. अहो त्यांना लिहिता वाचता आलं, त्यांना इथे अक्षरं गिरवता आली तर त्यांचं भलं होईल, ह्या समाजाचं ह्या देशाचं भलं होईल. हे का कळत नाही आहे तुम्हाला? तेव्हा इथे तात्या भिडे यांचे वडील म्हणतात की मला जे हवं होतं ते घडलं, शाळा सुरू झाली आणि बंद पडली, चला सोडा माझा वाडा आता. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, नाही बाबा, ज्योतिरावांनी हा वाडा भाड्याने घेतलेला आहे, त्यामुळे आपण तसा कागद तयार करून घेतलाय. तेव्हा आपण हा वाडा त्यांच्याकडून घेऊ शकत नाही, तो भाड्याने त्यांच्याकडेच राहील, शाळा बंद होणार नाही. तेव्हा तात्या भिडे यांचे वडील म्हणतात की ठीक आहे ज्योतिराव, हा वाडा तुझ्याकडे ठेव, भाडं देतोयस ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू लवकरात लवकर शाळा सुरू करू शकला नाहीस ना, तर माझा वाडा सोडायचा आणि मग मी तो वाडा बंद करून ठेवेन, त्याच्यामध्ये शाळा सुरू होणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्योती तर टेन्शनमध्ये असतोच, पण इथे एका व्यक्तीला फार आनंद झालेला असतो आणि ती व्यक्ती म्हणजे गंगाधर पंत. गंगाधर शास्त्री आता खुश असतो. तो म्हणतो, अरे वा, आनंदाची बातमी आहे, खूपच गोड बातमी, शाळा सुरू झाली आणि ती बंदही पडली. आता त्या ज्योतीला त्याची लायकी कळेल. गोपिका, अगं ए गोपिका, लवकर इकडे ये, आनंदाची बातमी आहे. गोपिका म्हणते, कुठली आनंदाची बातमी? अगं त्या ज्योत्यानं शाळा सुरू केली होती ना, ती बंद पडली, मुलींची शाळा. आता त्याला त्याची लायकी कळेल, काय तर म्हणे मुलींची शाळा. आता ना सगळ्यांना ही बातमी समजली पाहिजे, त्याची सगळीकडे छितू झाली पाहिजे, सगळ्यांनी त्यालाही ना मागोरी बोललं पाहिजे, त्याचा अपमान झाला पाहिजे. सगळ्या पुण्यामध्ये दिवंडी पिटायला सांगतो, सगळ्यांपर्यंत घरोघरी ही बातमी मी सांगायला सांगतो. तेव्हा इथे गोपिका म्हणत असते, मुलींची शाळा बंद पडायला नको होती. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, काय गं काय झालं, तुला आनंद नाही झाला? ती म्हणते, झाला ना. तो म्हणतो, मग आनंद साजरा करण्यासारखीच गोष्ट आहे नाही का? मी जाऊन आता हा निरोप देऊन आलो. तेव्हा गंगाधर शास्त्री तिथून गेल्यानंतर इथे आता गोपिकाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, शाळा बंद व्हायला नको होती, मुलींना अक्षर ओळख यायला पाहिजे, मुलींना लिहिता वाचता आलं पाहिजे, मुली शिकल्या सवरल्या तर त्यांचं स्वतःचं आणि कुटुंबाचं भलंच होईल, काही नुकसान नाही होणार. त्या काळामध्ये जर इथे देवीसुद्धा पत्र लिहित होत्या, तर मग इथे आता जर राधाकृष्णाला पत्र लिहित होती, तर मग मी ब्राह्मण असून मला लिहिता वाचता काय येत नाही आहे? म्हणजे याचा अर्थ मी इथे विद्येविना माझी मती गेलेलीच आहे ना, मग मी सुद्धा शूद्रच झाले की, असं ती आता स्वतःलाच म्हणत असते की मी शूद्र आहे. आणि त्यानंतर इथे आता शेतातून राम आलेला असतो. राजाराम आल्यानंतर तो म्हणत असतो, अगं तुला माहिती आहे का पारो, ज्योतीची शाळा बंद पडली. ती म्हणते, काय, शाळा बंद पडली? शाळा बंद पडायला नको होती. तेव्हा तो म्हणतो, दुसरं काय होणार, शाळा बंद पडणारच ना. ती म्हणते, पण कारण काय? तो म्हणतो, मला नाही माहिती, मी पेठेतनं येत होतो
लोक बोलत होती ते कानावरती पडलं. पण ते एक ना एक दिवस होणारच होतं. शाळा सुरू करायची म्हणजे काय खायचं काम नाही, ती सुद्धा मुलींची शाळा. तेव्हा इथे बरं झालं शाळा एक बंद पडली ती. आता तरी ज्योतीची अक्कल ठिकाणावरती येईल. तेव्हा सावित्री म्हणते, अहो पण असं नको व्हायला पाहिजे होतं. मुली शिकल्या असत्या तर भलंच झालं असतं. तो म्हणतो, काय गं डोंबल्याचं भलं झालं असतं, थोबाड फोडू का तुझं? तेव्हा राजाराम म्हणतो की आता शाळा बिळेचं खूळ त्याच्या डोक्यातनं जाऊ दे आणि त्याने आता नोकरी बिक्री करू दे, म्हणजे निदान आपलं घर तरी एकत्र येईल. पारू म्हणते, म्हणजे आपण एकत्र राहायचं परत, आपण घरी परत जायचं खरं म्हणताय तुम्ही? तेव्हा राजाराम म्हणतो, हो तर अगं मला काय वेगळं राहायला आवडतं का? आपल्या कुटुंबापासून आई आणि दादांपासून लांब राहायला मला कुठं आवडतं? आणि ज्योती काय माझा दुश्मन नाही, तो माझा भाव आहे. पण इथे आता त्याच्या डोक्यामध्ये असे वाईट साईट खूळ येत होते म्हणून मला इथे घाबरून घर सोडावं लागलं. पण आता जर तो सगळं काही सोडून इथे संसाराला लागणार असेल तर आपण एकत्र राहूच ना. तेव्हा पारूला खूप जास्त आनंद होतो. त्यानंतर इथे ज्योती घरी आलेला असतो. ज्योती खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. तेव्हा इथे दादा म्हणतात चिमणाला की बोल काहीतरी. तेव्हा चिमणा म्हणते, अरे ये ज्योती, अरे जाऊ दे की, कशाला पोरं इतकं वाईट वाटून घेतोस? हे बघ, एवढं मनाला लावून घेऊ नकोस. शाळाच बंद पडली आहे ना. अरे जाऊ दे की, आता एक काम कर, ते शाळा बिळेचं खूळ आहे ना ते डोक्यातनं काढून टाक बरं आणि आता संसाराकडे लक्ष दे. तेव्हा सावित्री म्हणते, अहो सासूबाई, शाळा बंद पडलेली नाही, फक्त मुली निघून गेल्या, कारण त्यांना महिला पंचोजी हवी आहे ना म्हणून. बाकी शाळा आपली सुरूच आहे. तेव्हा चिमणा म्हणत असते, अगं हो सावित्री, पण आता महिला पंतोजी आपण आणायची तरी कुठून, सांग बरं तू. तेव्हा ज्योती म्हणत असतो की महिला पंतोजी कुठून आणायची काही कळत नाही आहे, पण काही ना काहीतरी आपण करूच. पण शाळा काही बंद पडणार नाही. इतके प्रयत्न केले, शाळा बंद पडली तर कसं व्हायचं? तेव्हा इथे सावित्रीला ज्योतीचं आता खूप खूप वाईट वाटत असतं. ती म्हणत असते, मालक अहो निराश होऊ नका, आपण एक काम करायचं का, कुणीतरी आता इंग्रजी मॅडम बघायची का? तेव्हा ज्योती म्हणतो, नाही जमणार, परत बाटबीट आला, आपल्या शाळेत एक वेळ पाठवतील तरी, पण इथे इंग्रजी शिक्षिका जर असेल ना तर मात्र कुणीही पाठवणार नाही. बाट लागला म्हणून इथे आता सगळं काही सोडून दिलं जाईल, शाळा बंद पाडली जाईल, त्यामुळे बाट वगैरे मध्ये यायला नको. त्यानंतर प्रेक्षकांनो ज्योती म्हणतो की काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. तर पुढील भागामध्ये सावित्री म्हणते, काय झालं मालक, महिला पंतोजी सापडली का, नाव काय त्यांचं? तेव्हा ज्योती म्हणतो, नाव वगैरे नंतर सांगतो, आधी ती महिला पंतोजी कोण आहे तिची ओळख तरी करून देतो, चल माझ्याबरोबर. आणि ज्योती सावित्रीला स्वतःलाच आरशामध्ये दाखवतो, तिचं प्रतिबिंब दाखवतो. तेव्हा सावित्री म्हणते, हे काय? तेव्हा ज्योती म्हणतो, तू आहेस महिला पंतोजी, तू शिकवायचं मुलींना. सावित्री म्हणते, आता हे नको ते माझ्या डोक्यात खूळ घालू नका आणि नको ते मला करायला सांगू नका. तेव्हा ज्योती म्हणतो, काय नको ते आहे याच्यामध्ये? अगं तू मुलींना शिकवलंस तर त्या मुली शाळेमध्ये येतील ना. तू अक्षर ओळख शिकलीस, ही शाळा सुरू करण्यासाठी आपण किती काय काय केलं. मी 7वी परीक्षा चांगल्या मार्कांनी पास व्हावं म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आणि आता मुलींना शिकवण्याची संधी मिळते तर तू माझ्याकडे नाही सावित्री, तू त्या अक्षरांकडे पाठ फिरवतेस आणि मला हे योग्य वाटत नाही आहे. इतकी मेहनत केली आपण दोघांनी, इतकी स्वप्न बघितलीत आणि तू काय म्हणतेस की मुलींना शिकवणार नाही म्हणून. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, सावित्री मी आहे तुझ्याबरोबर आणि आता खऱ्या अर्थाने आपल्याला एकत्र राहण्याची गरज आहे. तेव्हा तू माझ्याकडे नाही सावित्री, त्या अक्षरांकडे पाठ फिरवतेस आणि ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही आहे, असं ज्योती म्हणतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो सावित्रीला आता या गोष्टीचं फार फार वाईट वाटलेलं असतं, पण आता शिकवायचं म्हणजे तिला इथे खूप मोठा टास्क वाटत असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो सावित्री आता खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते.